या आधुनिक जीवनशैलीमध्ये अनेक मार्गाने संपत्ती भरपूर कमावली, परंतु संतती नसेल तर आजही ग्रस्ताश्रमामध्ये त्यांना समाधान लाभत नाही। आजही कुणी जर आपल्या खेड्यागावामध्ये आले, तुम्ही संपत्ती काय आहे, किती बँक बॅलन्स आहे, कोणी विचारत नाही, काय लेकर आहेत म्हणतात आमच्याकडं। म्हणून संपत्तीपेक्षाही संतती प्राधान्य आहे आणि ते जे दाम्पत्याच्यापासून वंचित आहेत त्यांना त्या संततीचा लाभ व्हावा किंवा या आधुनिक विज्ञानाचा, या शास्त्राचा लाभ होऊन त्याच्या माध्यमातून अपत्यप्राप्ती व्हावी या उद्देशानं आजचा आरंभ केलेलं हे प्रतिष्ठान। या प्रसंगी मी अधिकचं न बोलता एवढं सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा हा आपला बहुतांशी हा दुष्काळी भाग आहे, गोरगरीब जनता आहे आणि त्या जनतेला जे देऊ शकतात त्यांचं तर गोष्ट काय, मग ते नाशिकला जातील, कदाचित विदेशात जाऊनही ट्रीटमेंट घेतील, परंतु जे जनसामान्य लोक आहेत आणि हे परिवार आत्ताच आमच्या खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत, हे आपली मूळ जाणतात, म्हणून त्या जनसामान्याच्या सेवेसाठी म्हणून त्यांनी हे सेंटर इथं आज आरंभ केलं आहे। त्यांच्या हातून या अशीच या ज्यांना अपत्यप्राप्ती झालेली नाही अशा दाम्पत्याची सेवा घडून उत्तरोत्तर प्रगती होवो।